मनोज जरांगेंना मोठा दिलासा, जरांगेंच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ. तुरुंगात टाका नाहीतर गोळ्या घाला, आरक्षण घेऊनच जाणार, एवढा उशीर कराल तर आंदोलकांची संख्या सुद्धा तसतशी वाढेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. सरकारनं आंदोलकांना अन्न पाणी मिळणं कठीण केलं, शौचालयांना सुद्धा सरकारनं टाळं ठोकलं, जरांगेंचा आरोप. सरकारनं आरक्षण देऊन मराठी समाजाची मन जिंकावीत, मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन. मराठा समाजासाठी मरेपर्यंत लढणार, आरक्षणाचा गुलाल कपाळी लावल्याशिवाय हटणार नाही, मनोज जरांगेंची घोषणा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रशासन कार्य करणार, जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. न्यायासाठी मराठी माणूस मुंबईत नाही तर मग काय सुरत गुवाहाटीला जाणार का? मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. जरांगेंकडून हायकोर्ट आणि पोलिसांच्या अटी शर्तींचं उल्लंघन, अघटित घटना घडवून काहीतरी विपरीत करण्याचा डाव होता, गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर आरोप. मनोज जरांगेंची मागणी ओबीसीत आरक्षणाचं संपवणारी आहे, मनोज जरांगेंवर लक्ष्मण हाकेंचा निशाणा. आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी रस्त्यावर उतरेल, डॉक्टर बबनराव तायवाड यांचा इशारा. इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची भूमिका, मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची प्रतिक्रिया. अन्य समाजाचं आरक्षण काढून मराठ्यांना देणं हे अयोग्य, सरकार सर्व समाजाच्या मागे उभं आहे, महसूल मंत्री बावनकुळे यांचं वक्तव्य. टॅरिफ वॉर सुरू असताना देखील राज्यात मोठी गुंतवणूक, 17 करारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर, लालबागच्या राजासह अन्य गणपतींचं घेणार दर्शन. बिहारमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राडा, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक, पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या अपशब्दांवरून भाजप झाली आक्रमक. जालन्याच्या गाडेगव्हाणमध्ये कार विहिरीत कोसळली तर 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कार ड्रायव्हरचं सुटलं नियंत्रण. पावसामुळे यवतमाळ आणि नांदेडमधील शाळांना सुट्टी, नद्यांचं पाणी वाढलं, सतर्कतेचे आदेश. नांदेडमधील भीषण पूरस्थितीवर सरकारचं लक्ष, वेळ पडली तर लष्कराला पाचारण करू, मुख्यमंत्र्यांचा आश्वासन. उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये ढगफुटी, छेनाबाड आणि चामोली गाव गेलं वाहून तर अनेक कुटुंब ढिगारीखाली अडकल्याची भीती. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर, जपानी उद्योगांना मेक इन इंडियाचं आवाहन.